तिसरा मार्गशीर्ष गुरुवार होता. देवीची पूजा करून घेतली. मी कशी पूजा केली आहे ती मोठ्या ब्लॉग मध्ये शेअर केलं आहे. माझी कॉफी एकदम गुंडूबाळासारखी इकडे बसली होती. संध्याकाळी गाजर हलवा करायला घेतला. त्यासाठी कढईमध्ये तूप घालून घेतलं. तुपामध्ये ड्रायफ्रूट छान भाजून घेतले. त्यामध्ये किसलेलं गाजर घालून घेतलं आणि 15 ते 20 मिनिटं शिजवून घेतलं. गाजर थोडं मऊसूत झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलं. मीडियम फ्लेम करून दुधासोबत गाजर शिजत ठेवलं आणि अधूनमधून त्यामध्ये चमचा सुद्धा फिरवत होते. दूध 80% रिड्यूस झाल्यानंतर त्यामध्ये खवा घालून त्याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर मॅशरच्या साहाय्याने सर्व गाजर हलवा मॅश करून घेतला. गाजर मध्ये पूर्ण दूध रिड्यूस झाल्यानंतर त्यामध्ये साखर घालून ते मिक्स करून घेतले आणि जसं गाजर शिजत जातो तसं गाजरचा कलर सुद्धा लाल होत जातो. मस्त असा दाणेदार गाजर हलवा तयार होतो. ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर मोठ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मिळेल. त्यानंतर नैवेद्याचा ताट रेडी केला आणि देवाला नैवेद्य दाखवला. मग ऑर्डरचे गुलाबजाम बनवले. असा होता आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.